नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता बघणार आहोत। मागच्या इयत्तांमध्ये आपण उष्णता संक्रमणाच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेतलेली आहे। उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचं, द्रव पदार्थांचं, वायू पदार्थ यांचं आकुंचन प्रसरण कसं होतं हे अभ्यासलेलं आहे। उष्णता आणि तापमान यातला फरक समजावून घेतलेला आहे। तापमापीने तापमान कसे मोजले जाते हेही आपण प्रात्यक्षिकाद्वारे शिकलेलो आहोत। पदार्थाच्या अवस्थांतरणामध्ये आढळणारा जो अप्रकट उष्मा आहे, पाण्याचं असंगत आचरण, दवबिंदू तापमान, आर्द्रता, विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर होत असतो। In previous standard we have learned about heat and different types of heat transfer. We seen expansion and contraction of solid, liquid and gaseous. We have learned about difference between heat and temperature. How temperature is measured using a thermometer. We have performed this experiment in our laboratories. Concepts like latent heat of phase transformation, anomalous behavior of water, dew point, humidity, specific heat capacity, these are experienced by us in our day-to-day life. Now we are going to see the first concept. It is latent heat. Latent heat means in Marathi it is aprakat ushma. For understanding this latent heat we have to perform one experiment. Steps of experiments are: first step, take a few pieces of ice in glass beaker as shown in figure. Insert bulb of thermometer in ice and measure its temperature. Put beaker on a stand and heat ice using a burner. Record the temperature using thermometer after every minute. As the ice is heated, it starts melting. Stir the mixture of ice and water. Continue the heating even after starts melting. Draw a graph of temperature versus time. आता हेच मराठीमध्ये सांगत असताना अप्रकट उष्मा ही संकल्पना समजण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे। आपल्याला एक तापमापी घ्यायची आहे आणि ही तापमापी बर्फाने भरलेल्या एका चंचुपात्रामध्ये बुडवून ठेवायची आहे। तापमापी बुडवत असताना तापमापीचा जो खालचा फुगा आहे हा पूर्णपणे चंचुपात्रात बुडेल अशा पद्धतीने हा स्टँडला अडकून ठेवायचा आहे। चंचुपात्र हे आपल्याला स्टँडवरती लावून मग बर्नरच्या सहाय्याने उष्णता देणं सुरू करायचं आहे। बर्नरच्या सहाय्याने उष्णता देत असताना आपल्याला मिनिट टू मिनिट प्रत्येक मिनिटाला या उष्णतेची नोंद घ्यायची आहे आणि प्रत्येक मिनिटाबरोबर आपण निरीक्षणांची सुद्धा नोंद करायची आहे। ही निरीक्षणे करत असताना आपल्याला असे जाणवेल जरी आपण उष्णता देत राहिलो तरी सुद्धा बऱ्याच काळपर्यंत हे जे बर्फ आहे हे बर्फ न वितळता बर्फाचे खडे आहेत त्याच स्थितीमध्ये राहतात। ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहते? सर्व बर्फाचे पाणी होईपर्यंत तापमापीमध्ये तुम्हाला कसलाही बदल दिसत नाही। दिलेल्या तापमान काल आलेख पाण्याला सतत आणि समान प्रमाणात उष्णता दिल्यास पाण्याचं असंगत आचरण कसं असेल हे दाखवलं जातं। या आलेखामध्ये आपल्याला एक्स अक्ष आणि वाय अक्ष दाखवलेला आहे। एक्स अक्षावरती काल घेतलेला आहे मिनिटांमध्ये आणि वाय अक्षांवरती तापमान घेतलेलं आहे 10 अंश, 20 अंश, 30 अंश अशा पद्धतीनं अंशांमध्ये अंश सेल्सिअसमध्ये तापमान घेतलेलं आहे। जेव्हा आपण हा आलेख काढतो तेव्हा आलेखाचे 3 प्रकार पडतात, 3 भाग पडतात। भाग ए बी, भाग बी सी आणि भाग सी डी या 3 भागांमध्ये हा आलेख विभागला जातो। सगळ्यात सुरुवातीचं जे तापमान आहे ह्या तापमानाची सुरुवात 0 अंश सेल्सिअस पासून होते आणि जो मिनिटांमध्ये दिलेला कालावधी आहे हा सुद्धा 0 अंशांपासूनच सुरू होतो। आता जो रेख ए बी आहे हा रेख ए बी म्हणजे बर्फाचं तापमान 0 अंश सेल्सिअस असताना काही काळ साधारणपणे 4 मिनिटे ही अवस्था स्थिर राहते। उष्णता द्यायला सुरुवात केल्यानंतर 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचेपर्यंत याच्यामध्ये काहीही बदल होत नाही किंवा त्याचं तापमान वाढलेलं आपल्याला दिसत नाही आणि याचा अर्थ बर्फाला दिलेली उष्णता त्याचं पाण्यात पूर्णपणे रूपांतर करण्यासाठी वापरली जाते। म्हणजेच रेख ए बी ही 0 अंश सेल्सिअस तापमानाच्या बर्फाचं 0 अंश तापमानाच्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी वापरल्याची दर्शवते। म्हणजेच रेख ए बी ही 0 अंश सेल्सिअस तापमानाच्या बर्फाचे 0 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर झाल्याचे दर्शवते। रेख ए बी ही अवस्था स्थिर राहिलेली दिसून येते। इथे आपल्याला
बर्फाचा द्रवणांक मिळतो आणि वितळणाचा अप्रकट उष्मा। आता बर्फाचा जो द्रवणांक आहे, इथं बर्फाचं रूपांतर द्रव अवस्थेत होत असताना बर्फाचा द्रवणांक मिळतो। बर्फाचं पाण्यात रूपांतर करणारं जे स्थिर तापमान आहे तिला बर्फाचं द्रवणांक असं म्हटलं जातं। बर्फाचा द्रवणांक व्याख्या बघा, बर्फाचे पाण्यात रूपांतर करणारे स्थिर तापमान याला बर्फाचा द्रवणांक म्हटलं जातं। दुसरा जो मिळतो आपल्याला तो वितळणाचा अप्रकट उष्मा। वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे वितळणे ही प्रक्रिया चालू झालेली आहे पण ती अप्रकट असल्यामुळे हा वितळणाचा अप्रकट उष्मा AB अवस्थेत आपल्याला दिसून येतो। स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानास शोषली जाणारी ही उष्णता वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणून ओळखली जाते। हा उष्मा दिला जातो तेव्हा स्थायूच्या अणू किंवा रेणूंमध्ये जे बंध असतात हे बंध कुंकुवत होतात आणि त्यातील अंतर वाढते, त्यामुळे स्थायूचं रूपांतर द्रवात होते। इथं बर्फाचं रूपांतर पाण्यात व्हायची प्रक्रिया सुरू झालेली असते 4 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत। या आलेखाचा दुसरा भाग आहे भाग BC। BC ही जी अवस्था आहे ही अवस्था पाणी द्रव अवस्था दाखवते, पाण्याच्या स्वरूपात असलेली द्रव अवस्था। आता रेख BC पाण्याचे तापमान 0 अंश सेल्सिअस ते 100 अंश सेल्सिअस पर्यंत सतत वाढल्याची दिसते। 4 अंश सेल्सिअस पासून ही वाढ सुरुवात होते आणि हे पाणी हळूहळू उकळायला लागतं। उकळत्या पाण्याचं तापमान 100 अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान पोहोचतं आणि या ठिकाणी आपल्याला मिळतो द्रवाचा उत्कलनांक। C या बिंदूजवळ आपल्याला द्रवाचा उत्कलनांक मिळतो। द्रवाचा उत्कलनांक म्हणजे द्रवाचं रूपांतर वायूमध्ये करणारं स्थिर तापमान। ज्या तापमानाला द्रव उकळण्यास सुरुवात होते त्याला आपण द्रवाचा उत्कलनांक असं म्हणतो। याच ठिकाणी आपल्याला बाष्पणाचा अप्रकट उष्मा सुद्धा मिळतो। बाष्पणाचा अप्रकट उष्मा याची व्याख्या इथं दिलेलीच आहे। एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं। आता याच आलेखाचा जो तिसरा भाग आहे भाग CD, याच्यामध्ये याची द्रव वायू अवस्था दाखवलेली आहे। म्हणजे C तापमानापर्यंत आपला द्रव अवस्थेतला पदार्थ आहे तो आता वायू अवस्थेत रूपांतरित होणार आहे, म्हणजेच उकळतं पाणी वाफ अशी ही सम्मिलित अवस्था आहे। बिंदू C हा पाण्याचा उत्कलनांक दर्शवतो। पाण्याचा उत्कलनांक आहे 100 अंश सेल्सिअस आणि 100 अंश सेल्सिअसच्या पुढे जर आपण उष्णता देणं चालूच ठेवलं तर त्याचं रूपांतर वायू अवस्थेत होत जाणार आहे, पण तापमानामध्ये 100 अंश सेल्सिअसच्या वर बदल दिसत नाही। तापमान 100 अंश सेल्सिअसच्या वर वाढलेलं दिसत नाही, कारण द्रवाचं वायूत रूपांतर होत असताना तापमान बदलत नाही आणि ही जी अवस्था आहे ही अवस्था CD मार्फत दाखवली जाते। म्हणजेच रेख CD ही 100 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचं 100 अंश सेल्सिअस तापमानाच्या वाफेत होणारं रूपांतर दाखवते। आता आपल्याला इथं काही व्याख्या बघायच्या आहेत। पहिली व्याख्या आहे अप्रकट उष्मा। स्थिर तापमानाला पदार्थाचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होण्यासाठी आवश्यक असलेल्या उष्णता ऊर्जेला अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं। जेव्हा पदार्थाला आपण अप्रकट उष्मा पुरवतो तेव्हा पदार्थाच्या अणूमधील रेणूंमधील बंध कुंकुवत होतात। आता हीच व्याख्या आपल्याला इंग्रजीत अशी बघता येईल, लॅटेंट हीट, हीट एनर्जी रिक्वायर्ड टू चेंज सबस्टन्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर at constant temperature. It is called as latent heat of substance. When latent heat is given, the bonding between atoms or molecules of a substance weakened. Now melting point of ice म्हणजेच जो मेल्टिंग पॉइंट बर्फाचा द्रवणांक बघायचा आपल्याला। अ कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्व्हर्स इनटू वॉटर, हे एक टेम्परेचर आहे। पुढची व्याख्या आपल्याला बघायची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid. बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड आपण बघितलेला आहे, म्हणजेच जो उत्कलनांक आहे हा उत्कलनांक द्रवाचा उत्कलनांक याला बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड असं म्हणतात। अ कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच लिक्विड ट्रान्सफॉर्म्स इनटू गॅसियस स्टेट। आणि शेवटची व्याख्या आपल्याला बघायची आहे लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन। Latent heat of vaporization, the heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid into gas.
नाव डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता हे डिफरंट मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स जे आहेत हे आपण तक्त्याद्वारे बघणार आहोत. वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक आणि उत्कलनांक वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक, उत्कलनांक आणि अप्रकट उष्मा त्यानुसार बदलतात. आता या तक्त्यामध्ये आपल्याला पदार्थ दिलेले आहेत. या पदार्थांचे द्रवणांक अंश सेल्सिअसमध्ये, उत्कलनांक अंश सेल्सिअसमध्ये, वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा दिलेला आहे. हा किलोजूल प्रति किलोग्रॅम, कॅलरी प्रति ग्रॅम. बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा हा किलोजूल प्रति किलोग्रॅम आणि कॅलरी प्रति ग्रॅम मध्ये आपल्याला बघायला मिळतो. पहिलं उदाहरण आपण बघूया. पाण्याचं. पाणी किंवा बर्फ याचा द्रवणांक आहे 0 सेल्सिअस आणि उत्कलनांक आहे 100 सेल्सिअस. वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 333 किलो जूल प्रति किलोग्रॅम आणि कॅलरीमध्ये हा आहे 80 कॅलरी प्रति ग्रॅम. बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा पाणी किंवा बर्फ यासाठी 2256 किलो जूल प्रति किलोग्रॅम आणि 540 कॅलरी प्रति ग्रॅम आहे. अशाच पद्धतीने तांब्यासाठी द्रवणांक 1038, उत्कलनांक 2562, वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा किलो जूलमध्ये 134, कॅलरीमध्ये हा 49, बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 5060 आणि कॅलरीमध्ये 1212 इतका बघायला मिळतो. अशाच पद्धतीने आपल्याला इथिल अल्कोहोल, सोने, चांदी आणि शिसे यांच्या द्रवणांक, उत्कलनांक, वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा आणि बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा याच्यामध्ये विविधता बघायला मिळते. Now we are going to next point, resiliation. It is the resiliation, REGLATION. Resiliation in Marathi it is known as पुनर्हिमायन. First, an ice slab is shredded and then the shredded ice is pressurized around tip of the stick to prepare a ice ball. We all of us have seen the preparation of an ice ball. Therefore, if two small pieces of ice ball are taken and pressed against each other for a while, they stick to each other. Why this happens? The answer is the resiliation. To understand the resiliation, we have to see one experiment. What is this experiment? As shown in the figure, put a slab of ice on a stand and hang two equal weights to the two ends of a metal wire and put the wire on the slab as shown in the figure. What do you observe? The phenomenon in which ice converts to liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed. It is called as the resiliation, punarhimayan. Due to applied pressure, melting point of ice is lowered below 0 degrees Celsius. As a result, ice gets converted into water at 0 degrees Celsius. When applied pressure is removed, the melting point is restored to 0 degrees Celsius and water gets reconverted into ice. आता मराठीमध्ये हाच मुद्दा आपल्याला बघायचा आहे. हाच मुद्दा मराठीत बघत असताना पुनर्हिमायन. आपण बर्फाचा गोळा तयार करण्याची कृती बघितलेली आहे. बर्फ किसून कांडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा हा बनवला जातो आणि बर्फाचे दोन खडे घेऊन जेव्हा आपण एकमेकांवर दाबून धरतो तेव्हा काही वेळानं हे खडे एकमेकांना घट्ट चिकटतात. हे कशामुळे घडतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुनर्हिमायन. आता पुनर्हिमायन ही संकल्पना स्पष्ट करून बघण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बर्फाची एक लादी घ्यायची आहे आणि बर्फाची लादी एका स्टँडवरती ठेवायची. टेबल रूपी हा स्टँड आहे. या स्टँडवरती बर्फाची आडवी लादी ठेवायची. एका तारेच्या दोन्ही टोकाला एक तार घ्यायची आणि तारेच्या दोन्ही टोकाला आपल्याला वजन बांधायचे आहे. समान वजन बांधायची आहेत आणि ही तार बर्फाच्या लादीवर ठेवायची आहे. बर्फाच्या लादीवर ठेवल्यानंतर निरीक्षण करायचं काय घडतं. तर जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतो की ही जी तार आहे ही तार आरपार गेलेली दिसते. पण तार जरी आरपार गेली तरी सुद्धा बर्फाचे तुकडे होत नाहीत. हे कशामुळे होतं? तर पुनर्हिमायन या प्रक्रियेमुळे हे होतं. व्याख्या सांगताना आपल्याला पुनर्हिमायनची अशी सांगता येईल की दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असं म्हटलं जातं.
दाबामुळे बर्फाचं वितळणं आणि दाब काढून घेतल्यानंतर त्याचा पुन्हा बर्फ होणं ही प्रक्रिया आपल्याला इथं दिसते। दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0°C पेक्षा कमी होतो, त्यामुळे 0°C तापमानाला बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं। प्रयुक्त केलेला दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजे 0°C होतो आणि पाण्याचं पुन्हा बर्फात रूपांतर होतं। नाउ नेक्स्ट पॉइंट इज द एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचे असंगत आचरण। जनरली व्हेन अ लिक्विड इज हीटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स and when cooled it contracts. Water however shows a special and exceptional behavior. This behavior is known as anomalous behavior of water, पाण्याचे असंगत आचरण। आता त्याची डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येईल, इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0°C अप टू 4°C it contracts instead of expanding. At 4°C its volume is minimum. If the water is heated further it expands and its volume increases. The behavior of water between its temperature from 0°C to 4°C is called as anomalous behavior of water. आता हेच मराठीमध्ये आपल्याला बघायचं आहे। सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवले की त्यांचं प्रसरण होतं आणि थंड केल्यास ते आकुंचित होतात, पण पाणी वैशिष्ट्यपूर्ण आणि अपवादात्मक आचरण दाखवतं, यालाच आपण पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतो। पाण्याच्या असंगत आचरणाची व्याख्या आपल्याला अशी देता येईल, 0°C तापमानाचे पाणी तापवले असता 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते। 4°C पाण्याचं आकारमान सर्वात कमी असतं आणि 4°C पुढे तापमान वाढवल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते। 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात। 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचं असंगत आचरण असं म्हटलं जातं। हे पाण्याचं असंगत आचरण आपल्याला आलेखाच्या सहाय्याने बघता येईल। आलेखामध्ये तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्ष दाखवलेला आहे। एक्स अक्षावरती तुम्हाला तापमान दिसत आहे आणि वाय अक्षावरती तुम्हाला वेळ दिलेली आहे। पाण्याचं तापमान आणि आकारमान यांचा आलेख आहे। पाण्याचं तापमान आणि आकारमान यांचा आलेख जेव्हा बघू आपल्याला, तेव्हा एक्स अक्षावरती तापमान आणि वाय अक्षावरती आकारमान ह्या दोन गोष्टी घेऊन आपण याचा आलेख काढायचा आहे। 1 किलोग्राम वस्तुमानाच्या पाण्यास 0°C पासून उष्णता देत तापमान आणि आकारमान यांच्या नोंदी घेऊन त्यांचा आलेख काढला की आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा आलेख वक्र येतो। या वक्र आलेखावरून स्पष्ट होते की 0°C तापमानापासून 4°C तापमानापर्यंत पाण्याचं जेव्हा आपण तापमान वाढवतो तेव्हा त्याचं आकारमान वाढण्याऐवजी कमी झालेलं दिसतं। 4°C पाण्याचं आकारमान सर्वात कमी आहे। 4°C हे जे आकारमान आहे हे सर्वात कमी असलेलं दिसून येतं। पाण्याची घनता मात्र 4°C सर्वात जास्त असते, कारण आकारमान कमी असल्यामुळे घनता वाढते। आता होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। शेजारीच आपल्याला होपचं उपकरण दाखवलेलं आहे। यामध्ये प्रत्येक 30 सेकंदानंतर 2 तापमापी T1 आणि T2 या 2 तापमापीनं दाखवलेल्या तापमानांची नोंद केली जाते। तापमान हे एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावर आकारमान घेऊन हा आलेख काढला जातो। या आलेखावरून आपल्याला दिसतं की प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दाखवतात। नळकांड्याच्या खालच्या भागामध्ये जे पाण्याचं तापमान आहे, नळकांड्याचा खालचा भाग म्हणजे हा, याच्यामध्ये असलेलं जे तापमान आहे हे T1 दाखवलं जातं, हे जलद गतीनं कमी होतं आणि वरच्या भागामध्ये जे पाण्याचं तापमान आहे T2 दाखवलं जातं, हे मात्र तुलनेनं हळूहळू कमी होतं। हे T1चं तापमान जलद कमी झालेलं आणि T2चं तापमान मात्र हळूहळू कमी झालेलं दिसून येतं। नळकांड्याच्या खालच्या भागामध्ये पाण्याचं तापमान म्हणजेच T1 4°C पर्यंत पोहोचताच ते काही काळ जवळजवळ स्थिर राहतं, म्हणून 4°C तापमान पोहोचल्यानंतर इथं आपल्याला तापमान स्थिर झाल्याचं दिसतं। वरच्या भागातलं जे तापमान आहे हे तापमान हळूहळू 4°C पर्यंत कमी होतं। हा तापमान कमी होण्याचा जो दर आहे अतिशय हळू असल्यामुळे याचा वेगही कमी असतो। त्यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 हे दोनही 4°C तापमान दाखवतात। इथं 4°C T1 साठी आणि T2 दोघांच्यासाठी दाखवलेलं आहे।
यानंतर मात्र वरच्या भागातलं जे पाणी आहे हे पाणी याचं तापमान जलद गतीनं कमी होतं. वरची तापमापी जी आहे ही वरची तापमापी T2 प्रथम 0°C तापमानाची नोंद करते आणि त्यानंतर खालची तापमापी T1 हिचं तापमान 0°C इतकं दाखवलं जातं. आता आलेखावरती दोन जे वक्र बिंदू आहेत यांचा जो छेदन बिंदू आहे हा कमाल घनतेचं तापमान दर्शवतो. Now next point is the study of anomalous behavior of water using Hope's apparatus. Hope's apparatus it is as shown in the figure. आकृतीमध्ये तुम्हाला होपचे उपकरण दाखवलेले आहे. याची आता पहिल्यांदा रचना बघूया. Hope's apparatus consists of cylindrical container. It is a cylindrical container with a flat bowl attached to it as shown in the figure. This is the flat bowl. There is a provision to attach thermometers below and above. These are the provision to attach the thermometer. It is below provision, it is the above provision. On cylindrical container to measure the temperature. The thermometers are used to measure the temperatures from below region and above region. To study anomalous behavior of water, cylindrical container it is filled with water. This is container filled with water and this bowl is filled with the mixture of ice and salt. In this ice and salt mixture, it is known as also freezing mixture. It is put in the flat bowl. आता हेच आपल्याला मराठीमध्ये बघायचं आहे. होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे. होपचे उपकरण याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे होपच्या उपकरणामध्ये धातूच्या उभट अशा नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. तापमान मोजण्यासाठी या उभट नळकांड्यास वर आणि खाली तापमापी जोडण्याची सोय केलेली असते. पाण्याचं असंगत आचरण समजून घेण्यासाठी उभट नळकांड्यात पाणी भरले जाते आणि पसरट भांड्यामध्ये बर्फ आणि मीठ यांचं गोठण मिश्रण भरलं जातं. सुरुवातीला नळकांड्याच्या मध्यभागामध्ये जे पाणी आहे हे नळकांड्याच्या मध्यभागामध्ये जे पाणी आहे याचं तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होतं. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान कमी झाल्यामुळे त्याचं आकारमान कमी होतं. आकारमान कमी झाल्यामुळे त्याची घनता वाढते. जास्त घनतेचं पाणी खालच्या बाजूला जातं आणि म्हणून खालच्या भागातलं जे पाणी आहे या पाण्याचं तापमान हे जलद गतीनं कमी होतं. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचं तापमान जेव्हा याला आपण T1 म्हणणार आहोत 4°C होतं तेव्हा या पाण्याची घनता ही उच्चतम होते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान 4°C पेक्षा कमी होतं तेव्हा ते प्रसरण पावण्यास सुरुवात होते. आता त्याची घनता कमी होते आणि हे कमी घनतेचं पाणी तळाकडे न जाता वरच्या दिशेनं वरील भागाकडे जातं. वरच्या भागातील पाण्याचं तापमान T2 असेल आपण म्हणणार आहोत हे 0°C पर्यंत कमी होतं. पण तळाशी असणाऱ्या पाण्याचं तापमान 4°C वर काही काळ स्थिर राहतं आणि नंतर ते 0°C पर्यंत कमी होतं. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. म्हणजेच दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. About 70% surface of earth it is covered with the water. Due to constant evaporation of water, water vapors always present in the atmosphere. Amount of water vapor in the atmosphere helps us to understand state of daily weather. The presence of water vapor in air makes it moist. Now humidity म्हणजेच आर्द्रता. The definition of humidity as the moisture in the atmosphere it is called as humidity. How we can understand the air is saturated or unsaturated? For a given volume of air at a specific temperature there is a limit on how much water vapor in the air can contain. If the amount exceeds this limit, the excess vapor converts into water droplets. We can define this saturated air as when the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at that temperature. The amount of vapor needed to saturate the air depends on temperature of air. If air temperature is low, it will need less vapor to saturate the air. Now unsaturated air. Definition of unsaturated air. If the vapor contained in air is less than the maximum limit, then the air is said to be unsaturated. Now dew point temperature. Dew point
Suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called as the dew point temperature. It is the definition of dew point temperature. Now absolute humidity. The vapor content in the air is measured using a physical quantity. It is called as absolute humidity. Now definition of absolute humidity. The mass of vapor present in a unit volume of air, it is called absolute humidity. Absolute humidity, it is measured in kg per meter cube. Now relative humidity. The feeling of humid or dry nature of air not only depend on the amount of vapor in it, but it depends on temperature of air also. Now definition of relative humidity. Ratio of actual mass of vapor contained in the air for a given volume and temperature to that required to make the air saturated with a vapor at that temperature. It is called as relative humidity. There is a formula for relative humidity. Percentage relative humidity is equal to mass of water vapor contained in air in a given volume divided by mass of vapor needed to make air saturated in that volume into 100. Now there are two observations which we sense the presence of water vapor in the atmosphere. It can we also sense in the daily life. First example, when we take a bottle of cold water out of a refrigerator and keep it outside for a while, drops of water can be observed on the outer surface of bottle. Second example, if we observe the leaves of plants or grass or window glass of a vehicle in the early morning, we see water droplets are collected on the surface. Here, when air cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. As a result, the excess water vapor gets converted into tiny droplets. The dew point temperature is decided by the amount of vapor in the air. दवबिंदू तापमान आणि आर्द्रता हा आता मुद्दा आपण बघणार आहोत. पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं, त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात बाष्प असतं. वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचं स्वरूप समजण्यास मदत होते. आर्द्रता हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा जो ओलावा किंवा दमटपणा आहे याला आर्द्रता असं म्हटलं जातं. आता हवा बाष्पाने संपृक्त आहे की असंपृक्त आहे आपण कसं ओळखणार आहोत, तर पहिल्यांदा आपण बघूया बाष्पाने संपृक्त असलेली जी हवा आहे म्हणजे काय. तर एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावलं जातं. या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर पाण्यात होईल. आता याची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल, हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त आहे असं म्हटलं जातं. हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचं प्रमाण तापमानावर अवलंबून असते. तापमान कमी असल्यास हवा संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते. बाष्पाने असंपृक्त हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा आहे असं मानलं जातं. दवबिंदू तापमान, ज्या तापमानाला निसर्गामध्ये दवबिंदू तयार होतात असं तापमान. आता एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली तर तिचं तापमान कमी करत गेलो तर तापमान कमी होत असताना ज्या तापमानास हवा बाष्पानं संपृक्त होते, पूर्णपणे तृप्त होते, त्या तापमानास दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं. निरपेक्ष आर्द्रता, जी आर्द्रता आहे याचे दोन प्रकार, सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता हवेतील पाण्याच्या वाफेचं प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या सहाय्याने मोजलं जातं. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आता या निरपेक्ष आर्द्रतेचं एकक आहे किलोग्रॅम प्रति मीटरचा घन. आता आपल्याला बघायचे सापेक्ष आर्द्रता. हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर ती हवेच्या तापमानावर सुद्धा अवलंबून असते. दमटपणाचं प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजलं जातं.
आपल्याला सापेक्ष आर्द्रतेची व्याख्या सांगायची झाली तर ती अशी सांगता येईल, हवेच्या ठराविक आकारमानात आणि तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात। आता आपल्याजवळ सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र आहे, हे म्हणजे शेकडा सापेक्ष आर्द्रता। दिलेल्या आकारमानात शेकडा सापेक्ष आर्द्रता बरोबर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागिले त्याच आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100। मग दिलेली हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे आपण कसं ओळखू शकतो? हवा संपृक्त की असंपृक्त हवेतील बाष्पाच्या प्रमाणाच्या आधारे ठरवलं जातं। द बिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते। जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते। जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते। हिवाळ्याच्या कालावधीत आपण एक घटना बघितलेली असेल, निरभ्र आकाशात उंचीवरून उडणारी जी विमानं आहेत त्या विमानांच्या मागे एक पांढरा पट्टा निर्माण झालेला दिसतो। विमान जेव्हा उडत असतं आकाशात तेव्हा त्याच्या इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचं संगणन होतं आणि संगणन क्रियेमुळे ढग तयार होतात। जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा हा लांबच लांब दिसतो आणि हा पांढरा पट्टा निर्माण झालेला नाहीसा होण्यासाठी सुद्धा अधिक कालावधी लागतो। पण याच वेळी जर हवेची सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर हा पट्टा अतिशय लहान आपल्याला दिसून येतो आणि कधीकधी तो निर्माण सुद्धा होत नाही। हवेमध्ये बाष्पाचं अस्तित्व दर्शवणाऱ्या 2 घटना आहेत। पहिली घटना आहे जेव्हा आपण थंड पाण्याची बाटली फ्रीझरमधून काढून टेबलवर ठेवतो, काही काळानंतर बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात। तसंच पहाटेच्या वेळी दुसरी घटना म्हणजे पहाटेच्या वेळी गवताच्या किंवा झाडाच्या पानाचं किंवा गाडीच्या काचेचं निरीक्षण केल्यानंतर पानांवर गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसतात। जेव्हा हवा खूप थंड असते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते, त्यामुळे अतिरिक्त जे बाष्प आहे या बाष्पाचं लहान लहान थेंब याच्यामध्ये रूपांतर केलं जातं। हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर द बिंदू तापमान अवलंबून असते। इथं द बिंदू तापमान आणि आर्द्रता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली आणि तिचं तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास द बिंदू तापमान असं म्हटलं जातं। हवेतील पाण्याच्या वाफेचं प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजले जाते। एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात। साधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम प्रति मीटर घन मध्ये मोजतात। शेकडा सापेक्ष आर्द्रता हे सूत्र आहे आपल्याला इथं बघायला मिळेल। शेकडा सापेक्ष आर्द्रता बरोबर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागिले दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100। हे गुणोत्तर असल्यामुळे गुणिले 100। नाउ द नेक्स्ट पॉइंट इज युनिट्स ऑफ हीट। उष्णतेची एकके। युनिट्स ऑफ हीट आर जूल, अर्ग, कॅलरी अँड किलो कॅलरी। The unit of heat in SI system is joule. It is denoted by capital J, and in CGS system it is denoted expressed in calorie. In CGS system it is expressed in calorie. Now definition of 1 calorie heat. The amount of heat necessary to raise temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius. It is called 1 calorie heat. And 1 kilocalorie heat. Definition of 1 kilocalorie heat. The amount of heat necessary to raise the temperature of 1 kg of water, it is 1 liter, by 1 degree Celsius from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius. It is called 1 kilocalorie heat. Now there is a relation between kilocalorie and calorie. 1 kilocalorie is equal to 1000 calorie. आता हेच आपल्याला मराठीमध्ये बघायचं आहे। उष्णतेची एकके। उष्णता ही जूल, अर्ग, कॅलरी आणि किलो कॅलरीमध्ये मोजली जाते। ही उष्णता SI पद्धतीमध्ये जूल या एककात मोजली जाते, हे कॅपिटल J ने दाखवलं जातं, आणि CGS पद्धती ही उष्णता कॅलरीमध्ये मोजली जाते। आता 1 कॅलरी उष्णता याची व्याख्या आपल्याला बघायची।
1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस या 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं। 1 किलो कॅलरी उष्णता, 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान म्हणजेच 1 लिटर पाण्याचं तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत म्हणजेच 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं। किलो कॅलरी आणि कॅलरीमधील संबंध हा 1 किलो कॅलरी बरोबर 10⁻³ कॅलरीनं दाखवला जातो, म्हणजेच 1 किलो कॅलरी बरोबर 1000 कॅलरी। Now next point is the specific heat capacity, विशिष्ट उष्माधारकता, specific heat capacity. Different substances have different specific heat capacities. Now it's a accidental verification. First, solid spheres of iron, copper and lead of equal masses are taken and placed into boiling water in the beaker till they attain the temperature of 100 degrees Celsius. These spheres are then immediately placed on a thick layer of wax simultaneously. It is observed that each of the spheres reaches different depth in the wax slab. Iron sphere goes deepest, followed by the copper and then lead sphere. The spheres that absorb more heat from water supplies more heat to wax, causing more melting of wax and going deeper in the wax. This proves that for equal rising temperature, the 3 spheres have absorbed different amount of heat. This means that the property which determines the amount of heat absorbed by a sphere is different for the different 3 spheres. This property is called as specific heat capacity. Now its definition. The amount of heat energy required to raise temperature of a unit mass of an object by 1 degree Celsius is called specific heat of that object. The specific heat capacity is denoted by letter C and the SI unit of specific heat is joule per kg degree Celsius and the CGS unit is calorie per gram degree Celsius. Change in heat energy of the object when its temperature is changed is given by the equation Q is equal to m into C into delta T. Here m is the mass of object, C is the specific heat of object and delta T is change in temperature of object. आता आपल्याला हाच मुद्दा मराठीमध्ये बघायचा आहे, विशिष्ट उष्माधारकता। प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते। आता ही विशिष्ट उष्माधारकता प्रयोगानं सिद्ध करणे। लोखंड, तांबे आणि शिसे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल घ्यायचे आहेत। हा लोखंडाचा, तांब्याचा आणि शिशाचा भरीव गोल आहे आणि हे गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवायचे जेणेकरून त्यांचं तापमान 100 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल। तीनही लोखंड, तांबे आणि शिसे यांच्या गोलांनी 100 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घेतल्यानंतर हे गोल उकळत्या पाण्यातून बाहेर काढून लगेचच मेणाच्या जाड थरावरती ठेवायचे आहेत। मेणाचा हा जाड थर दिसतो आहे, या थरावर हे गोळे ठेवायचे। आपल्याला असं आढळतं की प्रत्येक गोळा मेणाच्या थरात वेगवेगळ्या खोलीवर जातो। लोखंडाचा गोळा सर्वात खोल जातो, तांब्याचा त्यापेक्षा कमी आणि शिशाचा गोळा त्याच्यापेक्षा कमी खोल जातो। जो गोळा उकळत्या पाण्यातून जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल, त्यामुळं मेण जास्त प्रमाणात वितळेल आणि गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जाईल। यावरून स्पष्ट होतं की तापमान सारख्या प्रमाणात वाढवण्यासाठी तिन्ही गोळ्यांनी शोषलेली उष्णता भिन्न आहे, म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे। या गुणधर्माला विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं। आता विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या सांगत असताना एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय। एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय। विशिष्ट उष्माधारकता C या चिन्हानं दर्शवली जाते। विशिष्ट उष्माधारकतेचं SI मापन पद्धतीतील एकक आहे जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस।
सीजीएस मापन पद्धतीतील एकक आहे कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस। तापमानात बदल केल्यास पदार्थाच्या उष्णता ऊर्जेत होणारा बदल हा Q बरोबर M गुणिले C गुणिले डेल्टा T न दिला जातो। इथं M म्हणजे पदार्थाचं वस्तुमान, C म्हणजे पदार्थाचा विशिष्ट उष्मा आणि डेल्टा T म्हणजे पदार्थाच्या तापमानातील बदल। काही पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता आपल्याला सोबतच्या तक्त्यामध्ये दिसून येतील। हे पदार्थ जे दिलेले आहेत त्या पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस मध्ये दिलेल्या आहेत। पाणी विशिष्ट उष्माधारकता 1 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस, पॅराफिन 0.54 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस, रॉकेल 0.52, ॲल्युमिनियम 0.215, लोखंड 0.110, तांबे 0.095, चांदी 0.056 आणि पारा 0.033 अशा पद्धतीनं या पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता बदलत जातात। Now next point is the measurement of specific heat. It is mixing method and calorimeter. विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, मिश्रण पद्धती आणि कॅलरी मापी। The specific heat of an object. The specific heat of an object can be measured using mixing method. For this, calorimeter is used. If a hot solid object is put in the water, in calorimeter, heat exchange between hot object and the water and calorimeter starts. This continues till the temperatures of solid objects, water and calorimeter become equal. Therefore, heat lost by hot object is equal to heat gained by calorimeter plus heat gained by water, that is Q is equal to Q2 plus Q1. Using this equation, if the specific heat of water and calorimeter are known, the specific heat of solid object can be calculated. आता हेच आपल्याला मराठीमध्ये बघायचं आहे। विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, मिश्रण पद्धती व कॅलरी मापी। पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येतं। यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग होतो। कॅलरी मापीचा आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेलाच आहे। उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी आणि कॅलरी मापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते। स्थायू पदार्थ, पाणी आणि कॅलरी मापी यांचं तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू राहते। म्हणून उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता अधिक कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता म्हणजेच Q बरोबर Q2 अधिक Q1 या सूत्राच्या सहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती हे काढता येतं। आज आपण या प्रकरणात लॅटेंट हीट म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा बघितलं। अप्रकट उष्मा यासाठी आपण एक प्रयोग केलेला आहे आणि या प्रयोगावरून आपण एक आलेख काढलेला आहे। या आलेखामध्ये टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ आपण बघितला। तापमान व काल आलेख, हा तापमान व काल आलेख याचे 3 भाग झालेले आपल्याला दिसतात। AB, BC आणि CD यापैकी AB भाग हा आईस प्लस वॉटर रिप्रेझेंट करतो, BC भाग वॉटर लिक्विड फॉर्म रिप्रेझेंट करतो, तर CD हा लिक्विड आणि गॅसियस फॉर्म रिप्रेझेंट करतो। याच्यामध्ये आपल्याला काही व्याख्या महत्त्वाच्या मिळत आहेत, त्या म्हणजे मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस बर्फाचा द्रवणांक, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वितळणाचा अप्रकट उष्मा, बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड आपण बघितलेला आहे द्रवाचा उत्कलनांक, लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन बाष्पणाचा अप्रकट उष्मा। या ग्राफच्या खाली आपल्याला एक तक्ता दिलेला आढळतो पुस्तकामध्ये आणि हा जो चार्ट आहे हा डिफरंट सबस्टन्सेससाठी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत। या व्हॅल्यू मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि लॅटेंट हीट ऑफ सबस्टन्सेसच्या आहेत। म्हणजेच वेगवेगळ्या पदार्थांसाठी त्यांचे द्रवणांक, उत्कलनांक आणि बाष्पणाचा अप्रकट उष्मा या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेला दिसतो। पुढचा मुद्दा आपण बघितला रिजिलेशन, पुनर्हिमायन। पुनर्हिमायन समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग केलेला आहे बर्फाच्या लादीचा आणि याच्यामध्ये आपण रिजिलेशन याची डेफिनेशन बघितलेली आहे। पुढचा मुद्दा आपण बघितला तो म्हणजे एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचे असंगत आचरण। पाण्याचे असंगत आचरण याचा अभ्यास करत असताना आपण होपच्या उपकरणाचा अभ्यास केलेला आहे। होपचे उपकरण
होप्स ॲपॅरेटस म्हणजे याची रचना बघितली आपण आणि या रचनेच्या सहाय्यानं हे कार्य कसं केलं जातं किंवा पाण्याचे असंगत आचरण हे होपच्या उपकरणाच्या सहाय्यानं कसं अभ्यासता येतं हे आपण बघितलेलं आहे। आपण यावरून एक आलेख सुद्धा काढलेला आहे, ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ वॉटर। पाण्याचं जे आकारमान आणि तापमान याच्या संदर्भातला हा आलेख आपण बघितलेला आहे। आता या होपच्या ॲपॅरेटसची जी रचना आहे ही रचना सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेली आहे आणि याच्या दोन्ही तापमापीतील असणारा जो फरक आहे या फरकाच्या सहाय्यानं आपण पाण्याचं असंगत आचरण समजून घेतलेलं आहे। पुढचा मुद्दा आपण बघितला तो म्हणजे ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी। ड्यू पॉइंट म्हणजे दवबिंदू तापमान आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता। हवेतील दवबिंदू तापमान आणि हवेची आर्द्रता याचं कमी आणि जास्त होणं आपण या भागामध्ये बघितलेलं आहे। इथं आपल्याला काही महत्त्वाच्या मिळणाऱ्या व्याख्या म्हणजे ह्युमिडिटी आर्द्रता, सॅच्युरेटेड एअर याला आपण बाष्पाने संपृक्त हवा असं म्हणतो, अनसॅच्युरेटेड एअर बाष्पाने असंपृक्त हवा। ड्यू पॉइंट टेम्परेचर याला आपण दवबिंदू तापमान म्हणतो। ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी निरपेक्ष आर्द्रता आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता। याच्यासाठी आपण सापेक्ष आर्द्रतेचं सूत्रही बघितलेलं आहे। हवेमधील बाष्पाचे अस्तित्व दर्शवणारी दैनंदिन जीवनातली काही उदाहरणं घेतली। फ्रीजमधील बाटली बाहेर काढून ठेवली असता दिसणारा बदल किंवा थंडीच्या दिवसांमध्ये काचेच्या गाड्यांची जी काच आहे ह्या गाड्यांच्या काचेवरती जमणारे दवबिंदू, पानांवरती जमणारे दवबिंदू बघितलेले आहेत। आपण उष्णतेच्या एककांचा विचार केलेला आहे। उष्णतेची जी एककं आहेत ही कॅलरी, किलो कॅलरी, अर्ग, जूल ही आहेत। 1 कॅलरी हीट याची डेफिनेशन बघितली आपण, म्हणजेच 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय, 1 किलो कॅलरी हीट म्हणजे काय, 1 किलो कॅलरी उष्णता कशाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे। अँड देअर इज रिलेशन बिटवीन किलो कॅलरी अँड कॅलरी म्हणजेच किलो कॅलरी आणि कॅलरी याच्यामधला संबंध बघितलेला आहे। पुढच्या मुद्द्यामध्ये आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा अभ्यास केलेला आहे। विशिष्ट उष्माधारकता लक्षात येण्यासाठी 3 गोळे आपण वेगवेगळ्या धातूंचे घेतलेले आहेत आणि याच्या सहाय्यानं केलेला आपण प्रयोग लोखंड, तांबे आणि शिसे या गोळ्यांच्या सहाय्यानं आपण प्रयोग बघितलेला आहे। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांचा अभ्यास केलेला आहे, यांच्या विशिष्ट उष्माधारकता बघितलेल्या आहे। आता पुढचा जो मुद्दा आहे हा हीट एक्सचेंज म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण। याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज मिळतं, म्हणजेच उष्णता विनिमयाचे तत्व मिळतं। शेवटचा मुद्दा आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट अँड कॅलरीमीटर। विशिष्ट जी पदार्थाची उष्माधारकता आहे ह्या उष्माधारकतेचं मापन कॅलरी मापीच्या सहाय्यानं कसं केलं जातं हा आपण या धड्यातील शेवटचा मुद्दा बघितलेला आहे।